आरोपात तथ्य आढळल्यास देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य. कराड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्यानं केलेल्या कारवाईचा वाचला पाढा. कराड प्रकरणावरून अंजली दमानिया यांचे बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्या संदर्भात प्रश्न. कराडवरती सुरू असणाऱ्या उपचारांवरही संशय व्यक्त. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांचा सरकारवरती निशाणा, तर आरोपी वाल्मिक कराडवरील उपचारांवरती जरांगेंकडून संशय व्यक्त. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदे यांचा सुरुवातीला होता नकार. गुलाबराव पाटील यांनी सांगितली इनसाइड स्टोरी. सत्तेत राहण्यासाठी विनंती करत मिळवला शिंदेंचा होकार. गेल्या वर्षी कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या वेळी फडणवीस बॅक सीटवरती. यंदा मात्र फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग, तर शिंदे झाले सहप्रवासी. उद्घाटनानंतरची विंटेज कार सफर चर्चेत. तब्येत बिघडल्यानं शरद पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द, तर काकांच्या तब्येतीची विचारपूस करत अजित पवार यांनी दिला विश्रांतीचा सल्ला. हिंगोलीला गरीब जिल्हा म्हणणाऱ्या नरहरी झिरवाळ यांना महायुतीच्या नेत्यांचे खडेबोल. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजितदादा शाळा घेणार. मंत्रिपद नाकारल्यानं तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा, तर राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा टोला. विरोधकांबरोबरच अंबादास दानवेंचीही चंद्रकांत खैरेंपासून दुरी. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील नाराजी नाट्यावरती कार्यक्रमामध्ये कैद. महाराष्ट्रामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोममुळे पहिला मृत्यू झाल्याचा संशय. पुण्यातल्या जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापूरमध्ये मृत्यू. पुण्यामध्ये 74 पैकी 14 जीबीएस बाधित व्हेंटिलेटरवर. महामंडलेश्वर होणाऱ्या वादावरती ममता कुलकर्णी यांची प्रतिक्रिया. किन्नर आखाडा स्वतंत्र असल्यानं संन्यास. टीकाकारांना ममताचं उत्तर. डोंबिवलीमध्ये 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षाचा चिमुरडा पडला. तरुणामुळे थोडक्यात वाचला चिमुरड्याचा जीव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.